चला तर आज आपण बनवणार आहे मसाले भात अगदी टेस्टी। त्यासाठी मी घेतलेले आहे सोयाबीन वड्या 10 मिनिटं गरम पाण्यात मुरू घातलेल्या होत्या। त्यानंतर तांदूळ, मूग डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे। त्यानंतर मी कांदा, लसूण, मिरची, टमाटर, शेंगदाणे, खडे मसाले, अद्रक, जिरं, मोहरी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर कुकरमध्ये तेल गरम केल्यानंतर त्यात जिरं, मोहरी, खडे मसाले, तुम्ही सर्वच खडे मसाले घेऊ शकता, तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे, आणि शेंगदाणे, लसूण बारीक चिरलेला हे सगळं मी गरम तेलात सर्वात आधी टाकून घेतलेलं आहे। याला थोडं फ्राय केलं, त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि मिरची त्यामध्ये टाकून घेतलेली आहे। 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यात मी टमॅटो टाकलेला आहे। हा टमॅटो पण मी आलटव करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे सुके मसाले। तर सुके मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे हळद घेऊया आपण अर्धा चमचा। त्यानंतर धनिया पावडर घेतलेला आहे। तर धनिया पावडर आपण घेऊया 1 चमचा धनिया पावडर घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा मी तिखट टाकत आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता, कारण की कोणाला फिक्का आवडतं तर कोणी तिखट खातं, तर त्या हिशोबाने तुम्ही तिखट त्यामध्ये टाका। त्यानंतर 1 बटाटा चिरून घेतलेला होता, तो बटाटा मी यात टाकते आहे। त्यानंतर सोयाबीन वड्यांमधलं पाणी आपण पूर्णपणे निथळून घेऊया। त्यानंतर सोयाबीन वड्या आपण टाकणार आहोत। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर मी मीठ टाकलेलं नव्हतं, तर 2 चमचे मी इथे मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे, म्हणजेच मुठभर कोथिंबीर आता टाकलेली आहे मी इथे। एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर गरम पाणी मी कुकरमध्ये टाकलेलं आहे। आता हे गरम पाणी टाकल्यानंतर मी तांदूळ आणि डाळी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेल्या होत्या। तर हे तांदूळ डाळीसुद्धा मी इथे टाकून घेत आहे। त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊया। इथे मी शिट्टी काढून घेत आहे, तुम्ही हवं तर शिट्टी राहू दिली तरी काही हरकत नाही। आता आपला भात बनून तयार आहे। याच्यात मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे। आता हे मिक्स करून आपण सर्व करण्यासाठी हा भात बिलकुल रेडी आहे। भात खूप छान बनलेला आहे, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। हा भात तुम्हाला नक्कीच आवडेल। बघू शकता खूप छान मोकळा भात बनून तयार झालेला आहे। आहा, खूप छान, अगदी टेस्टी बनून